नक्की. हा त्रिकोण नुसता तयार होतोय असं नाही. हा अतिशय मजबूत त्रिकोण तयार होतोय. हम्म, त्याचं कारण असं आहे की ट्रम्प हे अतिशय विचित्र पद्धतीने वागतायत हम्म, सध्या. ट्रम्प हे स्वतःला डील मेकर समजतात. डील मेकर म्हणजे एकमेकांशी काय काय तऱ्हेतऱ्हेच्या डील्स बनवायच्या हम्म, आणि त्यातनं निसटून जायचं असा त्यांचा प्रयत्न असतो. पण राष्ट्राराष्ट्रातले संबंध असे होत नाहीत. ट्रम्पवरती सध्या त्यांच्याच देशातनं प्रचंड टीका व्हायला लागली आहे की तुम्ही हे जे काही करताय त्यांनी अमेरिकेचं केवळ नुकसान होत आहे. कारण तुम्ही कारण नसताना भारतासारखा एक समर्थ मित्र रशियाच्या कॅम्पात ढकललेला आहे. हम्म, शिवाय त्यांची अलास्काची जी मीटिंग झाली त्याच्याबद्दल सगळ्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचं एकमत आहे की ट्रम्प हे त्या मीटिंगमध्ये सपशेल हारलेले आहेत. हम्म, हम्म, पुटिन यांना पाहिजे त्या सगळ्या गोष्टी पुटिन यांनी म्हणवून घेतलेल्या आहेत. त्यांना काय काय पाहिजे होतं? त्यांना एक तर त्यांनी जो क्रिमिया घेतलेला आहे तो त्यांना रजिस्टर करून पाहिजे होता, अधिकृत करून पाहिजे होता. हम्म. त्यांना त्यांचे ते दोन प्रांत जे आहेत युक्रेनचे, लुहान्स्क आणि डोनेट्स्क, ते स्वतःकडे पाहिजे होते. आणि सर्वात महत्वाचं, नाटो. अमेरिकेने त्यांच्यावरती जे निर्बंध घातले, हम्म, त्यांचे फंड्स गोठवलेत वगैरे, ते सोडवून हवे पाहिजेत ते. आणि ते केलं तर ते लढाई थांबवायला तयार आहेत हम्म, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हम्म, हे फार महत्वाचं आहे. आणि ट्रम्प यांनी अत्यंत निमूटपणे या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत. आणि झेलेन्स्कीवरच आता प्रेशर आणतात की तू बाबा थांबव ही लढाई. हो. आता ही लढाई झेलेन्स्कीने थांबवली तर त्याचा फायदा अर्थातच ट्रम्प यांना होईल, कारण ट्रम्प लगेच नोबेलच्या लाईनीत उभे राहतील जाऊन. हो. ट्रम्प यांचा विचित्रपणा असा आहे की ते नोबेल त्यांच्या डोक्यात इतकं भिनलेलं आहे की काहीही करून मला नोबेल मिळालं पाहिजे अशीची त्यांची काहीतरी वृत्ती आहे. परंतु नॉर्वेतनं बातम्या येतात त्याच्यात त्यांनी सांगितलंय की ट्रम्पचं नाव तर त्यांनी त्यातनं खोडूनच टाकलंय. कारण ट्रम्पवरती काहीतरी गंभीर गुन्ह्यांचे आरोप अमेरिकेत व्हायला लागलेले आहेत. हम्म, हम्म, त्यामुळे त्यांना नोबेल मिळेल असं वाटत नाही. त्यांनी तो मनुष्य आणखीन पिसाळेल. परंतु हे सगळं माझ्या मते पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी याचा अर्थात आधी अभ्यास करून अंदाज वर्तवलाच होता. हम्म, आणि त्याला तोड काय पाहिजे? आपला प्रॉब्लेम काय आहे ते तुम्हाला सांगतो. आपल्या देशाला जर महासत्ता व्हायचं असलं आणि पुढे जायचं असलं तर आपल्याला ऊर्जेची खूप गरज आहे. राईट. ती ऊर्जा कुठून कुठून तरी आणायला पाहिजे की हो, नाही? हो. आता तुम्ही हेच पाहिलं का, वांग यी इथे आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तातडीने ते भारतातच असताना एस जयशंकर मॉस्कोला गेलेले. असं सहसा होत नाही की परराष्ट्र मंत्री समोरचे आलेत तर तुम्ही तिथे थांबता की नाही. ते तातडीने मॉस्कोला गेलेत, कारण असा त्रिकोण आता आकाराला येतोय असं वाटतंय हम्म, की सेंट्रल आशियामध्ये जे तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझिस्तान हे सगळे जे देश आहेत, हा, जे तेल आणि नैसर्गिक वायूनी संपन्न देश आहेत, हा. त्या देशातनं तेल आणि नैसर्गिक वायूची पाईपलाईन थेट भारतात आणायची. हम्म.